नमस्कार. विचार करा, ताप येतोय, थंडी वाजतेय आणि जवळपास डॉक्टर नाहीत. फक्त एक केमिस्टचं दुकान आहे. मलेरियासारखी शंका आली तर माणूस काय करेल? बहुतेक वेळा अगदी बरोबर, तो त्या फार्मासिस्टकडेच जाईल. हो ना. आणि आज आपण याच विषयावर जरा खोलात बोलणार आहोत. मलेरिया, जो अजूनही आपल्या देशासाठी एक आव्हान आहे, आणि या लढ्यात फार्मासिस्टची भूमिका नेमकी काय आणि किती महत्वाची आहे. बरोबर. आपल्याकडे बरीच माहिती आहे याबद्दल. मलेरिया कसा होतो, त्याचे प्रकार काय आणि फार्मासिस्टचं योगदान काय, या सगळ्यावर आपण बोलू. अगदी. ही परिस्थिती खरंच खूप सामान्य आहे, विशेषतः गावामध्ये किंवा छोट्या शहरांमध्ये. फार्मासिस्ट म्हणजे अगदी सहज उपलब्ध असणारा आरोग्य सल्लागार. आणि मलेरियाबद्दल बोलायचं तर हा प्लाझ्मोडियम नावाच्या एका सूक्ष्म परजीवीमुळे होतो. प्लाझ्मोडियम? हो. आणि त्याचा प्रसार होतो तो संक्रमित मादी ॲनोफिलिस डास चावल्यामुळे. जगातल्या गंभीर कीटकजन्य आजारांपैकी हा एक आहे. म्हणजे वेक्टर बॉर्न डिसीज? अगदी. भारताने यात खूप प्रगती केलीये, हे खरंय. पण काही भागांमध्ये, विशेषतः पावसाळ्यात, हे आव्हान अजूनही मोठं आहे. तुम्ही परजीवी म्हणालात, हे म्हणजे एकच प्रकार असतो का की वेगवेगळे असतात? नाही, वेगवेगळे आहेत. प्लाझ्मोडियम कुटुंबात अनेक प्रकार आहेत. यातलं सगळ्यात डेंजरस आहे प्लाझ्मोडियम फाल्सीपॅरम, म्हणजे पी फॅल्सीपॅरम. अच्छा. याच्यामुळे गंभीर मलेरिया होऊन मृत्यूचा धोका जास्त असतो. बापरे. भारतात जो सगळ्यात जास्त आढळतो तो म्हणजे प्लाझ्मोडियम विवॅक्स, पी विवॅक्स. पी विवॅक्स? हो. आणि याची गंमत म्हणजे यावर उपचार घेतला ना तरी काही काळानंतर हा पुन्हा होऊ शकतो. काय सांगताय? पुन्हा? हो, कारण याचे काही परजीवी आपल्या लिव्हरमध्ये म्हणजे यकृतामध्ये सुप्तावस्थेत राहतात. अच्छा, हे महत्वाचं आहे. याशिवाय पी मलेरियाए आणि पी ओव्हॅले हे प्रकारही आहेत, पण ते खूप कमी प्रमाणात दिसतात आपल्याकडे. ओके. म्हणजे पी विवॅक्समध्ये पुन्हा होण्याचा धोका असतो आणि प्रसार फक्त डासांमुळेच होतो की अजून काही मार्ग आहेत? मुख्यतः तर मादी ॲनोफिलिस डास चावल्यामुळेच, पण अगदी क्वचित प्रसंगी, म्हणजे समजा संक्रमित व्यक्तीचं रक्त दुसऱ्याला दिलं गेलं ब्लड ट्रान्सफ्युजनमधनं किंवा संक्रमित सुया वापरल्या गेल्या तर होऊ शकतो, पण 99% पेक्षा जास्त केसेस डासांमुळेच. ठीक आहे. डासांमुळे पसरतो म्हटल्यावर लक्षणं लगेच दिसतात का? आणि काय असतात साधारणपणे? अनेकदा साधा ताप आणि मलेरिया यातला फरक कसा ओळखायचा? हो, हा गोंधळ होतो खरा. मलेरियाची सामान्य लक्षणं म्हणजे ताप, थंडी वाजून येणं, खूप घाम येणं, डोकेदुखी, अंगदुखी. ही तर साध्या तापात पण असतात. बरोबर. पण मलेरियाचं एक वैशिष्ट्य आहे तापाचा चक्रीय नमुना, म्हणजे सायक्लिकल फीवर. चक्रीय नमुना? म्हणजे 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 परजीवीच्या प्रकारानुसार दर 48 किंवा 72 तासांनी थंडी वाजून ताप येतो, मग खूप घाम येऊन तो उतरतो आणि काही काळ बरं वाटतं, मग परत ताप येतो. असं चक्र सुरू राहतं. अच्छा, असं काहीतरी विशिष्ट पॅटर्न असतो. हो. अर्थात प्रत्येक वेळी हे इतकं स्पष्ट दिसेलच असं नाही, पण हे एक महत्वाचं लक्षण आहे. आणि जर याकडे दुर्लक्ष केलं, म्हणजे साधा ताप समजून उपचार नाही घेतला, तर मग काय गंभीर होऊ शकतं? दुर्लक्ष करणं खूपच धोकादायक ठरू शकतं. साधा वाटणारा मलेरिया गंभीर स्वरूप घेऊ शकतो. यात रक्ताची खूप कमतरता म्हणजे सिव्हिअर ॲनिमिया होऊ शकतो. ॲनिमिया? का? कारण हे परजीवी आपल्या लाल रक्तपेशींवर हल्ला करतात, त्यांना नष्ट करतात. अच्छा. मेंदूवर परिणाम झाला तर झटके येऊ शकतात. त्याला सेरेब्रल मलेरिया म्हणतात. श्वास घ्यायला खूप त्रास होऊ शकतो. किडनी किंवा दुसरे महत्वाचे अवयव निकामी होऊ शकतात. अरे देवा. आणि वेळेवर योग्य उपचार नाही मिळाला तर मृत्यू पण होऊ शकतो. त्यामुळे ताप आला, विशेषतः जिथे मलेरियाचा धोका आहे तिथे तपासणी करणं खूप गरजेचं आहे. हे खलच गंभीर आहे. मग निदान कसं करतात? मलेरिया आहे की नाही हे नक्की कसं कळतं? त्यासाठी रक्ताची तपासणी करावी लागते. सगळ्यात खात्रीची पद्धत म्हणजे रक्ताचा नमुना घेऊन तो मायक्रोस्कोप खाली तपासणे, म्हणजे सूक्ष्मदर्शकाखाली. मायक्रोस्कोपी? हो. यात रक्तामध्ये ते परजीवी प्रत्यक्ष दिसतात. ही गोल्ड स्टँडर्ड पद्धत मानली जाते, पण याला वेळ लागतो आणि प्रशिक्षित टेक्निशियन लागतो. पण समजा पटकन तपासणी हवी असेल किंवा लॅब नसेल जवळ, मग काय? हो, तेथे रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट्स म्हणजे RDTs खूप कामाला येतात. RDTs? या म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर रक्ताच्या एका थेंबातून मलेरियाच्या परजीवींचं अँटीजन ओळखणाऱ्या स्ट्रिप्स असतात, प्रेग्नन्सी टेस्ट सारख्या. ओके. याचा निकाल फक्त 15-20 मिनिटांत मिळतो. त्यामुळे फील्डमध्ये, दुर्गम भागात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात याचा खूप वापर होतो. म्हणजे पटकन कळतं? हो. अर्थात RDT पॉझिटिव्ह आली तर शक्य असल्यास मायक्रोस्कोपीने कन्फर्म करतात. आणि अगदी गुंतागुंतीच्या केसमध्ये
PCR सारख्या मॉलिक्युलर चाचण्या पण आहेत, ज्या जास्त संवेदनशील असतात. बरं. म्हणजे निदानाच्या पण वेगवेगळ्या पातळ्या आहेत गरजेनुसार. आता समजा निदान झालं की मलेरिया आहे, तर उपचार कसे ठरवतात? तुम्ही म्हणालात पी-विवॅक्स आणि पी-फॅल्सिपरम हे मुख्य प्रकार आहेत. दोघांवर उपचार वेगळे असतात का? हो, नक्कीच. उपचार हे कुठला परजीवी आहे आणि आजार किती गंभीर आहे, म्हणजे साधा आहे की गंभीर, यावर अवलंबून असतं. ओके. साध्या मलेरियासाठी म्हणजे अनकॉम्प्लिकेटेड मलेरिया असेल तर, जर पी-विवॅक्स असेल तर 3 दिवस क्लोरोक्विन देतात. क्लोरोक्विन. हो, पण आपण आधी बोललो तसं पी-विवॅक्स पुन्हा होऊ शकतो ना? हां, तो लिव्हरमध्ये राहतो म्हणून. बरोबर. ते टाळण्यासाठी क्लोरोक्विनसोबत 14 दिवस प्रायमाक्विन नावाचं औषध घ्यावं लागतं. हे त्या लिव्हरमधल्या सुप्त परजीवींना मारतं. अच्छा, 14 दिवसांचा कोर्स असतो त्याचा. हो, आणि जर पी-फॅल्सिपरम असेल तर त्यासाठी आता आर्टेमिसिन आधारित संयोजन उपचार वापरतात, म्हणजे ACTs. ACTs. हे काय आहे नक्की? हे नेहमीच्या औषधांपेक्षा वेगळं कसं? ACTs म्हणजे 2 किंवा अधिक मलेरिया विरोधी औषधांचं कॉम्बिनेशन. मिश्रण. हो, यातलं एक औषध आर्टेमिसिनिन किंवा त्यापासून बनलेलं असतं, जसं की आर्टिसोनेट किंवा आर्टिमिथर, आणि दुसरं एक साथीदार औषध असतं, जसं लुमेफॅन्ट्रिन किंवा मेफ्लोक्विन. पण 2 औषधं एकत्र का? त्याचं कारण म्हणजे पी-फाल्सिपॅरम हा परजीवी औषधांना खूप लवकर दाद देईनासा होतो, म्हणजे त्यात रेझिस्टन्स, प्रतिरोध निर्माण होतो. ओ, ड्रग रेझिस्टन्स. अगदी. 2 वेगवेगळी औषधं एकत्र दिली की परजीवी मारला जायची शक्यता वाढते आणि हा रेझिस्टन्स व्हायची प्रक्रिया हळू होते. फाल्सिपॅरमसाठी ACTs सोबत प्रायमॅक्विनचा एक सिंगल डोस पण देतात, जो पुढचा प्रसार थांबवायला मदत करतो. हे कॉम्बिनेशन थेरपीचं लॉजिक महत्वाचं आहे, विशेषतः ड्रग रेझिस्टन्सच्या बाबतीत. आणि जर मलेरिया साधा नसून गंभीर असेल तर? सिव्हिअर मलेरिया? सिव्हिअर मलेरिया ही एक मेडिकल इमर्जन्सी असते. म्हणजे तात्काळ उपचार हवेत. हो, रुग्णाला त्वरित हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं. उपचारासाठी इंट्राव्हिनस आर्टिसोनेट म्हणजे थेट शिरेतून इंजेक्शनने आर्टिसोनेट देणं हे सर्वोत्तम मानलं जातं. इंजेक्शनने? हो, यासोबतच मग रुग्णाच्या गरजेनुसार इतर सपोर्टिव्ह ट्रीटमेंट देतात, जसं सलाईन लावणं, श्वासासाठी ऑक्सिजन देणं, गरज पडल्यास रक्त देणं आणि इतर लक्षणांवर उपचार करणं. तुम्ही आता ड्रग रेझिस्टन्सचा उल्लेख केलात. हा किती मोठा धोका आहे आणि या ट्रीटमेंटचा काय संबंध आहे? हा मलेरिया कंट्रोलमधला खरंच एक खूप मोठा अडथळा आहे. प्रॉब्लेम काय होतो, जेव्हा रुग्ण औषधांचा कोर्स पूर्ण करत नाहीत. मध्येच बरं वाटलं की सोडून देतात. हो, किंवा चुकीच्या डोसेजमध्ये घेतात, तेव्हा काही परजीवी पूर्णपणे मरत नाही. जे वाचतात ते त्या औषधाला सहन करायला शिकतात. अच्छा. मग हे रेझिस्टंट परजीवी वाढतात आणि पसरतात. मग ती औषधं त्यांच्यावर काम करेनाशी होतात. म्हणजे इतरांना पण धोका वाढतो. नक्कीच. म्हणूनच ACTs सारखे कॉम्बिनेशन उपचार महत्त्वाचे आहेत. आणि म्हणूनच डॉक्टर किंवा फार्मासिस्टने सांगितल्याप्रमाणे औषधांचा पूर्ण कोर्स घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मध्ये बरं वाटू लागलं तरी कोर्स पूर्ण करायचा. म्हणजे अर्धवट उपचार सगळ्यांसाठीच धोकादायक. इथे फार्मासिस्टची भूमिका नक्कीच महत्वाची ठरते, रुग्णांना समजावून सांगण्यात. पण हे झालं उपचारांबद्दल. प्रतिबंधाबद्दल काय? मलेरिया होऊच नये म्हणून काय करायचं? हो, प्रतिबंध हा नेहमीच उपचारापेक्षा चांगला. यासाठी अनेक उपाय आहेत. काय काय करता येतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डासांपासून बचाव. त्यासाठी रात्री झोपताना कीटकनाशक लावलेल्या मच्छरदाण्या वापरायच्या, म्हणजे ITNs. मेडिकेटेड मच्छरदाण्या. हो, घरामध्ये आणि आसपास कीटकनाशकांची फवारणी करणे, त्याला IRS म्हणतात. विशेषतः जास्त धोका असलेल्या भागात हे करतात. डासांची उत्पत्ती स्थानं नष्ट करणे, म्हणजे घरात परिसरात पाणी साचू न देणं. टायर, कुंड्या, फुटके डबे यात पाणी साचतं, ते साफ ठेवायचं. बरोबर. मग अंगावर लावायची डास प्रतिबंधक क्रीम्स किंवा लोशन्स वापरणे. आणि जे लोक मलेरियाग्रस्त भागात फिरायला जातात त्यांच्यासाठी काय? हो, त्यांना कधीकधी प्रतिबंधात्मक औषधं म्हणजे कीमोप्रोफायलॅक्सिस घेण्याचा सल्ला दिला जातो डॉक्टरांकडून. अच्छा. आणि लसीबद्दल काय स्थिती आहे? तुम्ही म्हणाला होतात की एक लस आली आहे. हो, जगातली पहिली मलेरिया लस RTS, जिला मॉस्क्युरिक्स म्हणतात, ती काही आफ्रिकन देशांमध्ये लहान मुलांसाठी वापरायला सुरुवात झाली आहे. आफ्रिकेत सुरू झाली आहे. हो, ही फाल्सिपॅरम मलेरिया विरुद्ध काही प्रमाणात संरक्षण देते. अजून एक लस R21 मॅट्रिक्स M ला सुद्धा आता मान्यता मिळाली आहे. भारतात या लसी सध्या नाहीत, पण भविष्यात आल्या
तर त्या गेम चेंजर ठरू शकतात. म्हणजे आशेचा किरण आहे. नक्कीच. आणि जर लसीकरण सुरू झालं तर विचार करा फार्मासिस्ट किती मोठी भूमिका बजावू शकतात. माहिती देण्यापासून ते कदाचित लसीकरण केंद्रांवर मदत करण्यापर्यंत. हे खरंय. आता आपण भारताच्या परिस्थितीकडे येऊया. स्वातंत्र्याच्या वेळची स्थिती आणि आत्ताची स्थिती यात किती फरक आहे? अहो, जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्ही सुरुवातीला म्हणालात तसं भारताचा मलेरिया विरुद्धचा लढा खूप मोठा आणि यशस्वी राहिला आहे. 1947च्या आसपास विचार करा, देशात वर्षाला अंदाजे 7.5 कोटी मलेरिया रुग्ण होते 7.5 कोटी. बापरे. आणि 8 लाखांच्या आसपास मृत्यू व्हायचे दरवर्षी. किती भयावह परिस्थिती असेल. कल्पनाच करवत नाही. आणि आत्ता काय आहे स्थिती? 2023ची आकडेवारी सांगते की रुग्णांची संख्या घटून 2.3 लाखांच्या आसपास आली आहे. फक्त 2.3 लाख 7.5 कोटींवरून? हो, आणि मृत्यू 100च्या खाली आलेत. ही घट 97% जास्त आहे. अविश्वसनीय. हे आपल्या राष्ट्रीय वेक्टर जनित रोग नियंत्रण कार्यक्रमाचं आणि सगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं खूप मोठं यश आहे. हे आकडे ऐकून खरंच खूप बरं वाटलं. पण हे यश सगळीकडे सारखं आहे की अजून काही आव्हानं आहेत? यश मोठं आहे, पण आव्हानं नक्कीच आहेत. ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडची राज्य, विशेषतः जिथे जंगलं आणि दुर्गम भाग जास्त आहे, तिथे अजूनही मलेरियाचा धोका इतरांपेक्षा जास्त आहे. म्हणजे काही पॉकेट्स अजूनही आहेत. हो, तिथे घट झालीये नक्कीच, पण निर्मूलनासाठी अजून खूप प्रयत्न हवेत. आणि दुसरीकडे एक नवीन चिंता वाढतेय, ती म्हणजे शहरी मलेरिया. शहरांमध्ये मलेरिया? हो, ॲनोफिलीस स्टिफेन्सी नावाचा एक डास आहे, जो शहरांमध्ये बांधकामाच्या ठिकाणी किंवा घरांमध्ये साठवलेल्या स्वच्छ पाण्यात वाढतो. त्याच्यामुळे शहरांमध्ये मलेरिया पसरायचा धोका वाढला आहे. अरे, म्हणजे आता शहरांवर पण लक्ष द्यावं लागणार. भारताचं याबाबतीत काय लक्ष आहे? कधीपर्यंत मलेरिया संपवायचा आहे आपल्याला? भारत सरकारचं ध्येय आहे की 2027 पर्यंत देशभरात मलेरियाचे 0 स्थानिक रुग्ण नोंदवले जावेत, म्हणजे 0 इंडिजिनस केसेस. 2027 पर्यंत 0 रुग्ण? हो, आणि 2030 पर्यंत संपूर्ण भारत मलेरिया मुक्त करायचा आहे. मलेरिया एलिमिनेशन. हे खूप मोठं ध्येय आहे. महत्वाकांक्षी आहे, पण शक्य आहे. आणि हे ध्येय गाठण्यासाठी आता येऊया आपल्या मुख्य मुद्द्यावर. फार्मासिस्टची भूमिका किती महत्वाची ठरते? आपण सुरुवातीला म्हटलं होतं की ते सहज उपलब्ध आहेत. त्यांची नेमकी कामं काय असू शकतात या लढ्यात? त्यांची भूमिका फक्त औषधं देण्यापुरती नाहीये. ती खूप मोठी आणि कळीची आहे. ते खरं तर फ्रंटलाईन हेल्थ पार्टनर आहेत. आघाडीचे आरोग्य भागीदार. अगदी. त्यांची काही मुख्य कामं सांगतो. पहिलं म्हणजे ते संपर्काचा पहिला बिंदू आहेत. फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे? अनेक लोक विशेषतः किरकोळ आजारासाठी किंवा सुरुवातीच्या लक्षणांसाठी डॉक्टरकडे जायच्या आधी जवळच्या केमिस्टकडे जातात, बरोबर? हो, अगदी. आता जर फार्मासिस्ट मलेरियाच्या लक्षणांबद्दल जागरूक असेल तर तो त्या व्यक्तीला वेळीच योग्य तपासणीसाठी म्हणजे RDT किंवा मायक्रोस्कोपीसाठी पाठवू शकतो. यामुळे लवकर निदान होतं, लवकर उपचार सुरू होतात. हे खूप महत्वाचं आहे, लवकर निदान होणं. दुसरं म्हणजे जागरूकता आणि प्रतिबंधाचं शिक्षण. फार्मासिस्ट त्यांच्या दुकानात येणाऱ्या लोकांशी सहज बोलू शकतात. मच्छरदाणी कशी वापरायची, पाणी साठू का नाही द्यायचं, लक्षणं दिसली तर काय करायचं, हे सगळं ते समजावून सांगू शकतात. म्हणजे पब्लिक अवेअरनेसमध्ये पण त्यांची भूमिका आहे. हो, त्यांच्या दुकानात माहितीपत्रकं ठेवू शकतात. समुदायाला शिक्षित करण्यात त्यांची मोठी मदत होते. म्हणजे निदान आणि प्रतिबंधात थेट मदत. उपचारांच्या बाबतीत काय भूमिका आहे त्यांची? उपचारांमध्ये तर खूपच महत्वाची भूमिका आहे. तिसरं, औषधांचा योग्य वापर सुनिश्चित करणे. डॉक्टरने लिहून दिलेल्या औषधांचा डोस किती, कसा घ्यायचा, कधी घ्यायचा, हे ते नीट समजावून सांगतात. ACT सारखी औषधं घेताना ते वेळापत्रक खूप महत्वाचं असतं. चौथं, समुपदेशन आणि कोर्स पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देणं. हे सगळ्यात महत्वाचं काम आहे कदाचित. जे आपण ड्रग रेझिस्टन्सबद्दल बोललो त्यासाठी. अगदी. फार्मासिस्ट रुग्णांना समजावून सांगतात की मध्ये बरं वाटलं तरी औषधं बंद करू नका, कोर्स पूर्ण करा. नाहीतर काय धोका आहे, ते औषधांचे साईड इफेक्ट्स काय असू शकतात, ते कसे हाताळायचे याचा सल्ला देतात. यामुळे औषध प्रतिरोधाचा धोका कमी होतो. बरोबर. आणि 5वं, ते याच माध्यमातनं औषध प्रतिरोधाविरुद्धच्या लढ्यात थेट मदत करतात. योग्य समुपदेशन आणि औषधांचं योग्य वितरण यातून. या व्यतिरिक्त सरकारी आरोग्य कार्यक्रमांमध्ये त्यांचं काही योगदान असू शकतं का? नक्कीच. 6वं म्हणजे सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांना पाठिंबा.
ते आशा वर्कर्स किंवा अंगणवाडी सेविकांसारख्या स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांना औषधांच्या सुरक्षित वापराबद्दल ट्रेनिंग देऊ शकतात. अच्छा, ट्रेनिंग पण देऊ शकतात. हो, बेसिक गोष्टी. दुर्गम भागात औषधांचा योग्य पुरवठा आणि स्टॉक ठेवणं यात त्यांची मदत होते. काही ठिकाणी योग्य ट्रेनिंग आणि परवानगी असेल तर फार्मासिस्ट आरडीटीज करण्यासाठी किंवा रक्ताचे नमुने गोळा करायला पण मदत करू शकतात. म्हणजे त्यांची भूमिका अजून वाढू शकते. हो. आणि 7वं, ते त्यांच्या भागात मलेरियासारखी लक्षणं घेऊन किती लोक येत आहेत याची एक ढोबळ माहिती गोळा करून स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांना देऊ शकतात. यातून एखाद्या संभाव्य उद्रेकाचा अंदाज लवकर येऊ शकतो. ही भूमिका खरंच खूप मोठी आणि बहुआयामी आहे. भविष्यात म्हणजे तंत्रज्ञान आलं, लस आली, तर ही भूमिका अजून बदलू शकते का? निश्चितच. आपण लसीबद्दल बोललोच. लसीकरण मोहिमांमध्ये ते खूप मदत करू शकतील. त्याचबरोबर आता डिजिटल टेक्नॉलॉजी आहे, टेलिफार्मसी आहे. टेलिफार्मसी. हो, म्हणजे फोनवरून किंवा व्हिडिओ कॉलवरून सल्ला देणं, औषधांची माहिती देणं, या माध्यमातून ते दुर्गम भागातल्या लोकांपर्यंत पोहोचू शकतात. मोबाईल ॲप्स वापरून जनजागृती संदेश पोहोचू शकतात. म्हणजे शक्यता खूप आहेत. खूप आहेत. हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की मलेरियामुक्त भारताचं जे आपलं ध्येय आहे ते गाठायचं असेल तर डॉक्टर, आरोग्य कार्यकर्ते, सरकार या सगळ्यांच्या बरोबरीनं फार्मासिस्ट हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि खरं तर टाळता न येणारा घटक आहे. अगदी बरोबर. या चर्चेचा समारोप तुम्ही कसा कराल? सारांश इतकाच की मलेरिया हा टाळता येण्यासारखा आणि पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. भारताने यावर नियंत्रण मिळवण्यात खूप मोठं यश मिळवलं आहे आणि आपण निर्मूलनाच्या अगदी जवळ पोहोचत आहोत. पण ही शेवटची लढाई जिंकायची असेल तर समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. आणि यात फार्मासिस्ट हे आपल्या आरोग्य सेवेच्या अगदी आघाडीवर आहेत. ते फक्त औषधं देणारे नाहीत, ते समुपदेशक आहेत, शिक्षक आहेत आणि एका अर्थाने समुदायाच्या आरोग्याचे रक्षक आहेत. त्यांची सहज उपलब्धता म्हणजे ॲक्सेसिबिलिटी ही त्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे. अगदी खरं आहे. 2030 पर्यंत मलेरियामुक्त भारताचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर प्रतिबंधापासून उपचारांपर्यंत आणि जनजागृतीपासून देखरेखीपर्यंत फार्मासिस्ट हे आपले खूप महत्त्वाचे सहकारी आहेत. बरोबर. मलेरिया विरुद्धचा लढा हा एका व्यक्तीचा किंवा एका संस्थेचा नाहीये. हा एक सामुदायिक प्रयत्न आहे आणि फार्मासिस्ट या प्रयत्नाच्या केंद्रस्थानी आहेत. तर मग जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार. आपण पाहिलं की फार्मासिस्ट किती महत्त्वाचे आहेत, विशेषतः कारण ते सहज उपलब्ध आहेत. पण ही भूमिका अजून प्रभावीपणे पार पाडण्यासाठी त्यांना अजून कशाची गरज असेल? त्यांना अधिक चांगलं ट्रेनिंग हवंय, अजून चांगली साधनं हवी आहेत, की आपल्या सिस्टीममध्ये, धोरणांमध्ये त्यांना अधिक मान्यता आणि अधिकार मिळायला हवेत? विशेषतः दुर्गम भागात किंवा आता शहरांमध्ये जी नवी आव्हानं येत आहेत त्यांना तोंड देण्यासाठी आपण आपल्या फार्मासिस्टना अजून कसं सक्षम करू शकतो यावर विचार करायला हरकत नाही.